इंडिपेंडन्स म्हणजे काय आहे? तर इंडिपेंडन्स आता आपण जर असं म्हटलं, की भारत स्वातंत्र्य झाला. ठीक आहे. भारत स्वातंत्र्य झाला म्हणजे काय झालं बरं? तर भारताला एबिलिटी मिळाली किंवा भारत स्वतःचा देश आता चालवणार आहे. भारतावरती इतर कुणाचंही राज्य आता राहणार नाही. एक्स्टर्नली भारताला कुणीही चालवणार नाही. भारतामध्ये जे काही निर्णय घेतले जातील, जे काही कायदे बनवले जातील, जे काही नियम बनवले जातील, ते भारतीय लोकच बनवणार आहेत. बाहेरून एक्स्टर्नली कोणाचाही इथे इंटरफेरन्स राहणार नाही. याला आपण काय म्हणतो? तर इंडिपेंडन्स आपल्याला मिळालेलं आहे. मग थोडक्यात इंडिपेंडन्स म्हणजे आपण काय म्हणू शकतो? सॉरी, सेल्फ डिटर्मिनेशन, स्वनिश्चिती. आम्हाला आमच्या देशात काय करायचं आहे ते आम्ही ठरवणार. आमच्यावरती इतर कुणाचंही राज्य आता नाही. बरोबर. मग आपण याला काय म्हणू शकतो, की आपल्याला फ्रीडम आहे. ठीक आहे. आपल्याला स्वातंत्र्य आहे, की आपल्याला पाहिजे तसं आपण आपला देश चालवू शकतो. ठीक आहे. आणि इतर कुणाचाही त्यामध्ये हस्तक्षेप नाही. म्हणजे काय आहेत? आपण सॉव्हरेन आहोत. म्हणजेच काय? सार्वभौम आहोत. इतरांचा कुणाचाही आपल्याला हस्तक्षेप नाही. म्हणजेच काय आहोत आपण? इंडिपेंडंट आहोत. आपण आपल्याला भारताला इंडिपेंडन्स मिळालेलं आहे. एखाद्या देशाला किंवा एखाद्या व्यक्तीला मग आजकाल जर आपण बघितलं तर आपल्याला आपण बऱ्याच गोष्टी इथे बघतो, की महिला जसं म्हणत असतात, की मला काय पाहिजे आहे? इकॉनॉमिक इंडिपेंडन्स, फायनान्शियल इंडिपेंडन्स मला हवा आहे. म्हणजे काय आहे, की आर्थिकदृष्ट्या मला कुणावरतीही अवलंबून राहायचं नाही. त्यामध्ये काय झालं आहे, की ती व्यक्ती काय म्हणते आहे, की मला सेल्फ सफिशियंट व्हायचं आहे. ठीक आहे. आर्थिकदृष्ट्या मला स्वतःवरतीच अवलंबून राहायचं आहे. इतर कोणावरती अवलंबून राहायचं नाही. ठीक आहे. मग आपल्या देशाच्या बाबतीतही तेच आहे. सो आय होप तुम्हाला फ्रीडम, इंडिपेंडन्स अँड लिबर्टी या ज्या संकल्पना आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे कळाल्या असणार आहेत. अशाच संकल्पना घेऊन आपण पुढेही लेक्चर्स करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. हॅव अ नाईस डे. थँक यू.